नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पीक विमा योजना खरीप 2025 हे अर्ज सुरू झालेत, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम येतोय की यामध्ये एक मुख्य अट ठेवलेली आहे ई पीक पाहणी। ज्या पिकाची तुमची ई पीक पाहणी असेल त्याच पिकाचा तुम्हाला पीक विमा भरावा लागेल किंवा जो तुमचा पीक विमा भरलेला तीच तुमच्या सातबाऱ्यावर ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद असणं आवश्यक आहे। मग आता बऱ्याच शेतकऱ्यांनी असा प्रश्न केला, सर पीक विमा आधी भरावा का ई पीक पाहणी आधी करावी? पीक विमा आधी भरावा का ई पीक पाहणी आधी करावी? आता मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, हे दोन्ही जरी कॉम्बिनेशन असलं तरी दोन्हींचे वेळापत्रक वेगवेगळे असणार आहेत। पीक विमा काही कालावधी चाललेल, ई पीक पाहणीचा कालावधी वेगळा असेल। ई पीक पाहणीला वारंवार मुदतवाढ मिळालेली या आधी तरी, पीक विम्याला एकदा किंवा दोनदा मुदतवाढ मिळते, जास्त वेळ मिळत नाही। मग पीक विमा सुरू झाला, ई पीक पाहणी सुरू नाही किंवा ई पीक पाहणी सुरू झाली तर पीक विमा सुरू नसेल, अशा ज्या काही गोष्टी आहेत यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी फक्त ई पीक पाहणी कंपल्सरी आहे म्हणजे आहे। ई पीक पाहणी नुसती कंपल्सरीच नाही तर तुमच्या ज्या पीक विम्या अंतर्गत जे तुम्ही पीक लावलेले आहे तेच पीक तुमच्या ई पीक पाहणीच्या अंतर्गत तुमच्या सातबाऱ्यावर नोंद असणं देखील आवश्यक आहे। हा झाला प्रमुख मुद्दा की जे पीक पीक विम्यात आहे तेच पीक ई पीक पाहणीत पाहिजे। अरे थोडक्यात जर बोलायचं झालं तर एकच पीक, जे पीक तुमचं ओरिजिनल आहे तेच भरण्याचा प्रयत्न करा, तेच ई पीक पाहणीतही लावा आणि तेच पीक विम्यातही लावा, जे पीक आहे तेच। त्यामुळे कोणत्याही कसल्याही प्रकारची आपल्याला अडचण निर्माण होणार नाही। परंतु जी काय अडचण आहे आपली की पीक विमा अर्ज करताना आधी ई पीक पाहणी करायची का आधी पीक विमा अर्ज भरायचा, तर जे सुरू आहे ते आधी पूर्ण करून घ्या। म्हणजे पीक विमा सुरू आहे तर पीक विमा भरून घ्या। ज्यावेळेस ई पीक पाहणी सुरू होईल त्यावेळेस त्याच पिकाची, त्याच गटात त्याच पिकाची ई पीक पाहणी जशास तशी करा। एवढं क्षेत्र तुम्ही इकडे पीक विम्यात लावता तेवढं क्षेत्र त्या ई पीक पाहणीत लावा। 10-10 गुंठे लावत असाल 10-10 गुंठे लावा, 1-1 हेक्टर लावत असाल 1-1 हेक्टर लावा। परंतु जे पीक तुम्ही ई पीक पाहणीत लावणार आहात तेच पीक तुम्ही त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे। आता प्रमुख मुद्दा, आपण रब्बी हंगामामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे मोफत अर्ज भरले होते पीक विमा अर्ज, परंतु त्यावेळी 1 रुपयात पीक विमा होता। 1 रुपयात पीक विमा होता। आपण अर्ज भरण्यासाठी कोणताही शुल्क शेतकऱ्याकडून घेत नाहीत। अर्ज भरण्यासाठी कोणता शुल्क आपण घेत नाहीत, आकारत नाही। परंतु जे यावर्षी जे काय अर्ज आपण भरणार आहोत त्या अर्जामध्ये जे काय शेतकरी हिश्श्याची रक्कम आहे, जे प्रीमियम रक्कम आहे, लक्षात घ्या या वर्षी देखील अर्ज मोफतच असणार आहे आपला। त्या अर्जासाठी जो शुल्क आकारला जातो 100, 200, 300 रुपये, कसल्याही प्रकारचा शुल्क या ठिकाणी नसणार आहे। फक्त विषय काय, जो प्रीमियम शेतकरी रक्कम आहे ती शेतकऱ्यांना रक्कम देणं आवश्यक आहे। आता काळजी काय घ्यायची, तर काळजी अशी घ्यायची की पीक विमा रक्कम ज्यावेळेस तुम्ही जमा करताय त्यावेळेस स्वतः म्हणजे माझंच नाव त्या ठिकाणी, माझं स्वतःचं सेव्हिंग खातं, करंट खातं त्या ठिकाणी तुम्हाला दाखवेल। त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला QR कोड पाठवला जाईल तो QR कोड दत्तात्रय अबूज याच नावाने असावा याची खात्री करा। जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा QR येत असेल त्या QR वर पेमेंट करू नका। एवढे आता मागच्या वेळेस आपण रब्बीमध्ये 5000 अर्ज भरले होते, परंतु त्यावेळेस काहींनी पेमेंट केलं, काही नाही, ते विषय वेगळा राहिला। तर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज केले त्या शेतकऱ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने आपण राबवलं होतं, की काय आपण त्यामध्ये स्ट्रॅटेजी वापरली होती। परंतु शेतकऱ्यांना अर्जासाठी या ठिकाणी देखील कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही, हे लक्षात असू द्या। जर या सुविधेचा आपल्यालाही लाभ घ्यायचा असेल किंवा आपल्यालाही अर्ज करायचा असेल तर 9822 950 959 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करायचा। त्या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्मॅट येऊन जातं, ते फॉर्मॅट आल्यानंतर ते फॉर्मॅट कसं पाठवायचं, माहिती कशी द्यायची, कोणकोणती माहिती द्यावी लागते ते सर्व त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं। ती माहिती आपण या ठिकाणी परत घेत नाही, कारण त्याचा ऑलरेडी आपण एक जुना व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज केला 9822 950 959 या व्हॉट्सअपवरती मेसेज केला की तुम्हाला येऊन जाईल। जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर ग्रुपवर त्याचं अपडेट दिलेलं आहे आणि ग्रुपवर तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं अपडेट मिळत राहील, किती अर्ज राहिले, किती झाले, किती शेतकऱ्यांच्या पावत्या पोहोचल्या। जरी काही शेतकऱ्यांच्या पावत्या राहिल्या असतील त्यांना देखील त्या ठिकाणी त्याच नंबरवरतून मेसेज केला जाईल किंवा त्याच नंबरवर अपडेट देखील दिलं जाईल। आता जो कन्फ्युजन होतं आपलं कोणतं ई पीक पाहणीचं, तर आपण ते क्लिअर केलेलं आहे। किंवा ई पीक पाहणी करा किंवा पीक विमा करा, कोणताही करा, फक्त दोन्ही सेम येऊ द्या, दोन्ही एकसारखं आणायचं काम करा। तुम्ही अर्ज स्वतः देखील अर्ज करू शकता, परंतु ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही स्वतः अर्ज करणं किंवा काही तांत्रिक अडचणी असतात, काहींना समजत नाही किंवा काही इतर काही अडचणी असतात, त्यामुळे ही सुविधा आपण मागील हंगामापासून सुरू केलेली आहे। मागील हंगामामध्ये आपण 5000 अर्जाचं पूर्तता केली होती, 5000 अर्ज आपण सादर केले होते, परंतु या हंगामामध्ये अर्ज जास्त असतात, जास्त शेतकरी खरीप हंगामाचा पीक विमा उतरवतात, त्यामुळे या हंगामामध्ये आपण जवळपास 20000 अर्ज येतील अशा पद्धतीने आपण तयारी केलेली आहे। त्या तयारीनुसार आपण कामही सुरू केलेलं आहे। आजपासून
आज म्हणण्यापेक्षा आज 2 जुलै 2025 पासून ही जी सुविधा आहे ती सुरू झालेली आहे। याचे जे नियम अटी जे काय आहे ते सर्व तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज केल्यानंतर येऊन जाईल। याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, काही शंका असतील, काही समस्या असतील तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून कुठूनही आमच्याशी मांडण्याचा प्रयत्न करा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। तर चला, दिलेली माहिती महत्त्वाची वाटली असेल, आवडली असेल, काहीतरी कामाची वाटली असेल, फायद्याची वाटली असेल तरच व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यासाठी चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं। चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।